येवल्यातील अवैध धंद्यांविरोधात छगन भुजबळ आक्रमक झाले। राज्यात इतर ठिकाणी काय चाललंय ते इथं घडवायचं नाही, तालुक्यामध्ये शांतता राहिली पाहिजे असे खडेबोल भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना सुनावले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांना अजित पवारांनी सज्जड दम दिला, तर शेतकऱ्यांना विहिरीसाठी दिले जाणाऱ्या अनुदानावर अधिकारी डल्ला मारत असल्याची तक्रार या निवेदनातून करण्यात आली होती। याची गंभीर दखल घेत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला। मला महाराष्ट्राचं पालकत्व करायला आवडेल, नाशिकचं काय घेऊन बसलात अशी इच्छा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली आहे। तसंच भुजबळ आणि मी एकच आहे, आमच्यामध्ये मतभेद नाही, कोणताही गट नाही अशी ही प्रतिक्रिया कोकाटेंनी दिली। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कुठेही दबाव नाही, कोणावरही अन्याय व्हायला नको असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। हत्या प्रकरणाशी मुंडेंचा संबंध आढळल्यास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारवाई करतील असंही त्या म्हणाल्या। महाराष्ट्राला संतांची शिकवण आहे, संत कधीही जातीत विभागले नाहीत, आता मात्र संतांची शिकवण विसरून समाज जाती जातीमध्ये विभागण्याचं कारस्थान सुरू आहे असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी बीडच्या घटनेवरून निशाणा साधला। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये ते बोलत होते। नांदेडमध्ये महायुतीतील खतखत पुन्हा समोर आली आहे। निवडणुकीमध्ये भाजपच्या लोकांनी माझ्या विरोधात पैसे वाटले असा आरोप शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला। महायुतीमध्ये भाजपनं सहकार्य करणं आवश्यक होतं, पण विधानसभा निवडणुकीमध्ये तसं झालं नाही असं कल्याणकर म्हणाले। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा पराभव होणं धक्कादायक असल्याचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं, तर यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी राज ठाकरेंवर पलटवार केलेला आहे। राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे मतदारांचा अपमान आहे अशी टीका विखेंनी केली। अहिल्यानगर संगमनेर तालुक्यातील तहसील कार्यालयाचे विभाजन करून आश्वी इथं उपतहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय महसूल प्रशासनानं घेतलाय। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याला विरोध केला। दरम्यान स्थानिक लोकांची गैरसोय टाळण्यासाठी या निर्णयाला तत्वतः मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। गणेश नाईक ठाण्यानंतर नवी मुंबईतही जनता दरबार घेणार आहेत। सोमवारी 3 जानेवारीपासून वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये सोमवारी 3 फेब्रुवारीपासून विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये जनता दरबाराला सुरुवात होईल, तर आपल्या खात्यासंदर्भातील नागरिकांच्या समस्या गणेश नाईक या जनता दरबारामध्येच सोडवणार आहे। अमरावतीमध्ये गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी पोलीस कुटुंबियांशी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी पोलीस कुटुंबियांनी मांडलेल्या समस्या लेखी स्वरूपामध्ये घेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन पंकज भोयर यांनी दिलं। सदस्यता नोंदणीसाठी भाजपकडून विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। 4 फेब्रुवारी रोजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलावण्यात आलंय, तर फडणवीस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। राज ठाकरेंच्या मनातले महत्त्वाचे प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलं पाहिजे, दोघांमधला संवाद लोकांना लाईव्ह दाखवला पाहिजे असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला। येत्या काही महिन्यांमध्ये शिंदे गटाचं विसर्जन करण्याचं काम भाजपनं निश्चित केलंय असा दावा माजी खासदार विनायक राऊतांनी केला। त्यामुळे शिंदेंनी कितीही खटाटोप केला तरी त्यांना भविष्य नाही असं राऊत म्हणाले। वाल्मिक कराडच्या मित्राला अजूनही मंत्रिमंडळामध्ये संरक्षण दिलं जात आहे असं म्हणत विनायक राऊत यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। सध्याचं मंत्रिमंडळ गुन्हेगारांचं मंत्रिमंडळ आहे अशी टीकाही त्यांनी केली। संजय शिरसाट शिवसेना फुटायच्या आधी उद्धव ठाकरे यांच्याशी मनमोकळेपणानं का बोलले नाही? ठाकरेंनी त्यांचं ऐकलं असतं। आता एकनाथ शिंदेंना भाजप वेगळं करतंय या भीतीतून शिरसाटांनी गुगली टाकली असावी असं उत्तर चंद्रकांत खैरेंनी शिरसाटांच्या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या विधानावर दिलं। संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सोनिया गांधींनी केलेल्या विधानाचा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी समाचार घेतला। काँग्रेसना आणि विरोधी पक्षाच्या प्रतिक्रिया आदिवासी समाज आणि राष्ट्रपतींना मानहानी पोहोचवणाऱ्या आहेत। भविष्यामध्ये आदिवासी समाज काँग्रेसला धडा शिकवेल असा इशारा त्यांनी दिला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींवर निशाणा साधला। सोनिया गांधींनी महिला आदिवासी राष्ट्रपतींचा अपमान केलेला आहे अशी टीका बावनकुळेंनी केली। काँग्रेसनं कधीच आदिवासी किंवा दलित राष्ट्रपती बनवला नाही असंही ते म्हणाले। वसंत मोरे आणि संजय मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। पुण्यातील ठाकरे गटात मोठी अस्वस्थता असल्याची चर्चा असल्यानं संभाव्य फूट रोखण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत।
जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली। या बैठकीला सर्व पक्षीय नेत्यांसह अधिकारी उपस्थित होते। अजित पवारांच्या निकटवर्ती आणि पुणे महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय। जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। काँग्रेसच्या माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये 8 फेब्रुवारीला ते पक्ष प्रवेश करणार आहेत। यावेळी त्यांनी काँग्रेससह नाना पटोलेंवर हल्लाबोल केला। परीक्षेपूर्वी उत्तरपत्रिका देण्याचा आमिष दाखवत पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून 40 लाखांची मागणी करण्यात आली होती। दरम्यान विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना पुण्यात अटक करण्यात आली आहे। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली। या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी 8 माओवाद्यांना कंठस्नान घातलं, तर चकमकीच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठाही जप्त केला। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावात केस गळतीचे 29 रुग्ण आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान केस गळती झालेल्यांचं मनोबल वाढवण्यासाठी इथल्या गावकऱ्यांनीही स्वतःचं मुंडन केलं। जळगावमध्ये जीबीएसचा रुग्ण आढळल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतला। शासकीय रुग्णालयाला भेट देत त्यांनी रुग्णालयातील सुविधांची पाहणी केली। वारकरी संप्रदायात महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले। गुन्हेगारांचं समर्थन करणं हे संत महात्म्यांना शोभत नाही, असं मत हभप भागचंद्र झांजे महाराज यांनी व्यक्त केलं। भिवंडीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते झालं। जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करत आंबेडकर यांचं भव्य स्वागत यावेळी करण्यात आलं। गुलाबराव पाटील यांची जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल प्रजापती ब्रह्मकुमारी परिवारानं पाटलांचा जाहीर सत्कार केला। गुलाबराव पाटलांची पालकमंत्रीपदी निवड हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे, अशी भावना प्रजापती ब्रह्मकुमारी परिवारानं व्यक्त केली। पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करा। 100 दिवसात उपाययोजना दिसल्या पाहिजे, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या। नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। केवळ 1000 रुपयांची फी थकीत असल्यानं एका 5 वर्षाच्या मुलाला शाळेत कोंडून ठेवल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी मुलाच्या पालकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला। नवी मुंबईतील बेलापूर कौटुंबिक न्यायालयामध्ये सुकून सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं। घटस्फोटाआधी दुरावा कमी करून घटस्फोटाचं प्रमाण कमी करण्यासाठी या सुकून सेंटरमध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे। पुजारी आणि पौरोहित्य करणाऱ्यांसाठी सरकारी प्रमाणपत्र असलेला अभ्यासक्रम असावा, या संदर्भात परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशनच्या गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकला। या गोडाऊनमधून मध्यान्ह भोजनासाठी वापरला जाणारा सरकारी धान्याचा साठा जप्त करण्यात आलाय। डाळ आणि तांदळाचा काळा बाजार होत असल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। भुसावळ नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये पोषण आहारातील सोयाबीन वड्यांमध्ये मृत धनोर आढळले होते, त्यामुळे खळबळ माजली। नगरसेवक महेंद्र ठाकूर यांनी हा प्रकार उघडकीस आणला, तर या प्रकरणी पोषण आहार पुरवठा अधिकाऱ्यांसह नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी इथं विविध विकास कामं हाती घेण्यात आली आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 300 शाळांची दुरुस्ती, 300 लेडीज हॉस्टेलमध्ये कॅमेरे बसवणं, धरणांमधील गाळ काढणं आणि जिल्ह्यातील सर्व बारवांचे सुशोभीकरण करणं ही सर्व कामं आता प्रशासनाकडून पूर्ण केली जाणार आहेत। जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर एसटी आगारातील बसेसची संख्या कमी झाल्यानं विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय होत होती। या प्रश्नाची गंभीर दखल घेत मुक्ताईनगर आगाराला 10 नव्या एसटी बसेस देण्यात आल्या। आमदार चंद्रकांत पाटलांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा पार पडला। इंदूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीत भराव टाकून पुलाचं काम केलं जातंय, पण या कामावरून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे। तर एक्झॅक्टिंग पूल असतानाही 2 पूल बांधण्याची गरज नाही, जनतेच्या कराचा पैसा वाया जातोय असा आरोप पाटलांनी केला। विधानसभेमध्ये याबाबत आवाज उठवणार असा इशाराही त्यांनी दिला।
मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या गारपिटीमुळे वाशिम जिल्ह्यामध्ये संत्रा पिकाचं मोठं नुकसान झालं होतं। दरम्यान वर्ष उलटूनही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। सरकारनं तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। चाकणमधील नियोजित असलेल्या इस्तेमा या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेनं तीव्र विरोध केलाय। कार्यक्रमासाठी विविध ठिकाणाहून इस्लाम धर्मीय येणार असल्यानं शहरातील शांतता, सामाजिक सलोखा बिघडेल, त्यामुळे इस्तेमा रद्द करा अशी मागणी विहिपनं केली आहे। सिल्लोडमधील विविध भागामध्ये रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अनेक रस्ते बंद झाले, त्यामुळे वाहतूक कोंडीही होतीये, त्यामुळे काम पूर्ण करून रस्ता मोकळा करा अशी मागणी नागरिक करतायत। सिल्लोडचे तलाठी काशीनाथ ताठे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। ताठेंच्या कार्यपद्धतीवर अनेक नागरिकांनी रोष व्यक्त केला होता। वारंवार तक्रारी येत असल्यानं अखेर त्यांची बदली करण्यात आली। अमरावतीच्या 450 भाविकांची फसवणूक करण्यात आलेली आहे। कुंभमेळ्याला नेतो असं सांगून 6000 रुपये घेऊन काहीच सोय केली नाही असं भाविक म्हणाले। दरम्यान आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्ता सूरज मिश्रा यांना फसवणूक केल्याचा आरोपही भाविकांनी केलाय। या विरोधात भाविकांनी तक्रार दाखल केली। नागपुरातील खामला चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान 400 झाडांची कत्तल करण्यात आली होती। तर या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक झालेली आहे। आरोपीची स्वतःची जाहिरात कंपनी आहे। जाहिरातीच्या कामामध्ये झाडांचा अडथळा येऊ नये म्हणून त्यानं झाडांची कत्तल केल्याची माहिती आहे। अकोला जिल्ह्यातील हिंगणा रोडवरील शेतशिवारात शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यामध्ये 2 वर्षांचा बिबट्या अडकला होता। त्यानंतर वनविभागाचं पथक या ठिकाणी पोहोचलं। त्यांनी बिबट्याला रेस्क्यू करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडलं। वाशिमच्या अमानी परिसरामध्ये दाट धुक्याची चादर पसरली होती। धुक्यामुळे गहू, हरभरा आणि तुरीच्या पिकांवर मात्र बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गाळ उपसा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो, यावर उपाय म्हणून ही योजना हाती घेण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यामध्ये असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये 5 बेड असलेल्या डायलिसिस सेंटरचं मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी राज्यामध्ये 400 पेक्षा जास्त डायलिसिस सेंटर उघडण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलंय। राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। दरम्यान यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली। तर जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत तयार केलेल्या जिल्हा आर्थिक समालोचन अहवाल पुस्तिकेचंही त्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आलं। कोरेगाव मतदारसंघातील लासोर्णे गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या डिजिटल खोल्यांच्या कामाचं भूमिपूजन पार पडलं। दरम्यान आमदार महेश शिंदे यांच्या सूचनेनंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं। तर शिंदेंच्या या कृतीबाबत गावकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रामसभेदरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप करत शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली। आरटीआय कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी या ठिकाणी देण्यात आली। प्रजासत्ताक दिनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्मदहन करणारा राजेंद्र साळुंखे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी वनपाल सागर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। इतर दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा नातेवाईकांनी दिला। नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील चिखली इथं कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर सागवान तस्करांनी दगडफेक केली। यावेळी पोलिसांनी नियंत्रित बळाचा वापर केला। कारवाईमध्ये पोलिसांनी 6 ट्रॅक्टर सागवान जप्त केलं। भुसावळ शहरातील शनी मंदिर वॉर्ड परिसरामध्ये असलेल्या नाल्याच्या पुलाला मोठं भगदाड पडलेलं आहे, त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। पण पालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूरच्या हुरड्याचा आस्वाद घेतला। सिनाई कृषी पर्यटन केंद्राच्या वतीनं नितीन गडकरी यांना सोलापुरी हुरडा तसंच शेंगा चटणी देण्यात आली। बीडमध्येही जीबीएसचा संशयित रुग्ण आढळलेला आहे। या रुग्णाला सर्व जीबीएसची लक्षणं दिसत आहेत, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। तर तपासणी अहवालानंतरच ही गोष्ट स्पष्ट होईल। नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत सक्षम मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। या मोहिमेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील संवेदनशील भागातील युवकांना 45 दिवसांचे रोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाणार आहे। लातूर जिल्ह्यातील क्रीडा संकुल इथं हिरकणी दाट हाट महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। यावेळी ग्रामीण भागातील पारंपरिक कलाकुसर
खाद्यपदार्थ आणि वस्तूंचे 75 स्टॉल लावण्यात आले। याला लातूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला। गणेश जयंतीनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपतीच्या चरणी 1 किलोचा कमळ हार अर्पण करण्यात आलाय। या हारामध्ये 400 पेक्षा जास्त उपरत्न जडलेली आहे, तर या कमळ हाराची किंमत 1,05,00,000 रुपये इतकी आहे। भिवंडीच्या अंजूर गावातील ऐतिहासिक पुरातन गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली। देहू रोड कंटोन्मेंटच्या आर्मी छावणीमध्ये माघी गणेशोत्सव निमित्त नायडू गणपती मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली, तर मंदिरात रांगोळी काढत यंदाच्या बजेटचं स्वागतही करण्यात आलं। माघी गणेश जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भांडूपच्या शिवगणेश मित्र मंडळामध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं। भांडूपमधील मनसैनिकांच्या वतीनं राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं। मंत्री आदिती तटकरे यांनी पाली बल्लाळेश्वर मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेतलं। माघी गणेश जयंतीनिमित्त दर्शन घेत त्यांनी प्रार्थना केली। गणेश जयंतीनिमित्त दौलतनगर मरळी इथल्या श्री गणेश मंदिरामध्ये शंभूराज देसाई यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। यावेळी विधिवत पूजन करत त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं। ओझरमध्ये माघी गणेश जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। मंदिर परिसरात फुलांची उधळण करत गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला। गणेश जयंतीनिमित्त अकोल्यामध्ये 3000 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 1 लाख वेळा अथर्व शीर्ष पठण केलं। श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर संस्थानतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील श्री सिद्धिविनायक मंदिरासमोर माघी गणेशोत्सवानिमित्त खेडमधील रोटरी स्कूलच्या 100 विद्यार्थ्यांनी अथर्व शीर्ष पठण केलं। यावेळी अथर्व शीर्षाच्या पठणानं परिसर मंत्रमुग्ध झाला।